तिन्ही शैक्षणिक धोरणामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या शिक्षणाबद्दल काय म्हटलेलं आहे, कुठलं सूत्रवाच केलेलं आहे? तिन्ही शिक्षण मूल्य शिक्षणाच्या बद्दल काय म्हणते? तिन्ही शैक्षणिक धोरण प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण याबद्दल एकंदरीत त्यांची भूमिका काय आहे? आणि आता जे अभिमततेचे वारे सुरू आहे देशामध्ये, ऑटोनॉमायझेशन किंवा ऑटोनॉमस अभिमतीकरण करणे प्रत्येक कॉलेजेसचं, त्याबद्दल तिन्ही धोरणांमध्ये काय भूमिका होती? आणि सगळ्यात शेवटी ही जी धोरणे आहेत या धोरणांमध्ये एक गतिशीलता आहे की डायनॅमिझम आहे, तो आपण मान्य केला पाहिजे. तो कसा आहे, काय आहे, हे मी सर्वात शेवटी सांगेन. सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमातीच्या बद्दल जर विचार करायचा झाला तर कोठारी आयोगामध्ये त्या संदर्भात एक सरळ एक सिंपल लाईन लिहिलेली आहे 125 पानावरती. इन सो फार ॲज द शेड्यूल कास्ट अँड आर कन्सर्न द प्रॉब्लेम हॅज बिकम मोर इझियर बिकॉज द डिमिन्युशन इन द रिगर ऑफ अनटचेबिलिटी. म्हणजे अनटचेबिलिटीची जी तीव्रता आहे ती कमी होत आहे, कमी झालेली आहे, आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलच्या शैक्षणिक बाबींबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही असं कोठारी कमिशन म्हणतं. आपण कोठारी कमिशनला सर्वव्यापक म्हणतो, परंतु कोठारी कमिशन काय सांगतं की ज्या योजना दलितांच्या किंवा मागासवर्गीयांच्या SCच्या चालू आहेत त्या सुरू ठेवाव्यात, तिथपर्यंतच ते सीमित आहे. आणि पूर्ण जो ड्राफ्ट आहे, जो रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टमध्ये फक्त काही ठिकाणी SCसाठी विशेषतः फ्रीशिप आणि स्कॉलरशिप याबद्दल उल्लेख आहे, परंतु त्यामध्ये अनेक सुधारणा कशा करायच्यात कोठारी कमिशननं त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा प्रकाश टाकला नाही. हीच बाब आपल्याला तिसऱ्या धोरणामध्ये दिसते. म्हणजे आपलं जे शैक्षणिक धोरण आहे 2020चं, त्यामध्ये म्हणजे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की आरक्षण हम देंगे, आरक्षण को हम तो उसमें तस नस नहीं करेंगे. परंतु आपण जर पाहिलं दुसरं धोरण, त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, महिला, OBC, DT-NT या सर्व वंचित घटकांना एक समन्यायी शिक्षण देण्याची पद्धती अवलंबण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये एक पर्टिक्युलर फ्रेज आहे शिक्षणाचे सार्वत्रिकरण. तर आपण जर बघितलं की त्या काळातला जो काळ होता 1986च्या दरम्यान ते धोरण आलं, 1991 पर्यंत ते अद्ययावत करण्यात आलं. तर भारतामध्ये गैरराजनैतिक आंदोलन एका परमसीमेवरती होतं आणि 1984-86 मध्ये जे राजनैतिक आंदोलन निर्माण झालं देशामध्ये ते दखलपात्र, आंबेडकरी समूहाचं जे राजकारण होतं ते दखलपात्र झालं. आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांना त्या धोरणामध्ये त्याचा समावेश करणं भाग आलं. ही वस्तुस्थिती आहे, ही आपण नाकारता येत नाही. आता ही झाली अनुसूचित जातीच्या बद्दलची, अत्यंत डिटेलमध्ये जात नाही. जमातीच्या बद्दल एक परवलीचा शब्द कोठारी कमिशनने सांगितलेला की आश्रमशाळा सुरू करणे. आता आश्रमशाळा सुरू करायच्या, कोठारी कमिशन किंवा ते पहिलं धोरण सांगते आश्रमशाळांमध्ये शिकवणारे शिक्षक जे असतील ते प्रशिक्षित आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात यावं. म्हणजे कोणी जायला तयार नाही. आदिवासी भागामध्ये कोणाची पोस्टिंग जर झेडपीच्या शिक्षक झाली तर तो जायला मागत नाही, तर त्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा अशी पण योजना आहे. आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा बिंदू असा आहे की त्या समूहातले, आदिवासी समूहातले जे तरुण विद्यार्थी जे 10वी आणि 12वी शिकलेले आहेत त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण निर्माण करणे आणि त्यांना त्यांच्या समूहामध्ये जाऊन शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देणे, ही बाब कोठारी आयोग अधोरेखित करते. 1986 धोरण आणि 2020च्या धोरणामध्ये अनुसूचित जमातीबद्दल जास्त काही लिहिलं गेलं नाही, कारण त्यांनी सर्व 1986 धोरणामध्ये ज्या आपल्याला सांगतो का सार्वत्रिकरण केलं शिक्षणाचं, त्यामुळे त्यामध्ये तो ओघाने ते सर्व आलेलं आहे. ही जी उदासीनता अनुसूचित जातीच्या बद्दल आणि पर्टिक्युलरली आपल्या आंबेडकर मुवमेंटच्या आंबेडकरी समूहाबद्दलची जी आहे ती, याला काही विशेष कारणं आहेत.
आणि त्या कारणाचा उहापोह कोणत्याही कमिशनने केला नाही. किंबहुना जर अनुसूचित जातीच्या जमातीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या शैक्षणिक दुरावस्था आहे किंवा जे शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना नॉन ॲक्सेसिबल आहे किंवा शिक्षण ॲडमिशन मिळाल्यानंतर जे त्यांना त्रास होतो, रोहित वेमुलासारखं प्रकरणं घडतात, याचा कुठलाही धोरण सर्वकष विचार करत नाही. त्यामुळंच की ही जी विषमतेची दरी आहे, जरी आपल्याला शिक्षण मिळालं, मी स्वतः शिकलो शाळेत, आपण सर्व शिकले, परंतु तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या टप्प्यामध्ये कुठंतरी जातीवाद दिसला असेलच. हे सर्वांच्या बाबतीत घडलेलं आहे आणि यातून जर मार्ग काढायचा असेल तर धोरण करताना त्याबद्दल एक वेगळा विचार करावा लागेल. तर हे झालं अनुसूचित जाती आणि जमातीबाबत. तर अनुसूचित जमातीच्या बद्दल एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अनुसूचित जमातीचे लोक मुलं हे त्यांच्या बोलीभाषेमध्ये पारंगत असतात किंवा त्यांना मराठी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला प्रमाण भाषा जो म्हणतो मराठी, ती प्रमाण भाषा ते त्यांच्या समूहामध्ये बोलत नाहीत आणि किंबहुना गळतीचं प्रमाण जे आहे ट्रायब्समध्ये हा त्या पर्टिक्युलर भाषेमध्ये न शिकवल्यामुळे त्यांचं गळतीचं प्रमाण जास्त आहे. हे हा एक त्याला काय म्हणतात पेडॉलॉजिकलचा भाग आहे, शिक्षण क्षेत्राचा भाग आहे. तर त्यांच्या मातृभाषेतून त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न कोणतंही शिक्षण धोरण करत नाही. किंबहुना एक मध्यंतरी लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आलं होतं की आम्ही मुलांची मातृभाषा शिकवतो. त्यामध्ये ह्या मेळघाटमधली एक संस्था आहे उन्नती संस्था म्हणून, तर ती तिथल्या मुलांना कोरकूमध्ये शिकवतात. त्यांना ते बेसिक जे पहिली दुसरी शिक्षण आहे ते कोरकू भाषेमध्ये शिकवतात. तर अशा पद्धतीचा प्रयास संपूर्ण भारतामध्ये झाला पाहिजे, कारण हा जो समाज आहे ट्राईब समाज हा समूहाने राहतो, दुर्गम भागामध्ये राहतो, त्यांना त्यांचं वास्तविक समाजाशी त्यांची नाळ जोडलेली नसते आणि त्यामुळे तुम्ही जर त्यांच्यावरती प्रमाण भाषा लादली तर मग तो भयभीत होऊन तसाही तो भयभीत, त्यानंतर त्याला ते प्रमाण भाषा आणि ते अवजड शब्द आणि त्यामुळे तिथे शिक्षणाच्या त्यांची शाळांची गळतीचे प्रमाण वाढत आहे. हा माझा एक निष्कर्ष आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण. तर प्राथमिक शिक्षण आकृतीबंध कोठारी आयोग 10 वर्ष प्राथमिक आणि माध्यमिक, आणि हे जे नवीन धोरण आहे याचा जो आकृतीबंध आहे काल सरांनी सांगितला 3+3+5+7 असा काहीतरी तो आहे. एक्झॅक्ट पाहिजे असेल तर मी सांगतो. तर आकृतीबंधानुसार कोठारी आयोग किंवा 1986 धोरणमध्ये की 6 वर्षाच्या वरील विद्यार्थी पहिलीमध्ये गेला पाहिजे, प्राथमिक शाळेमध्ये गेला पाहिजे. आकृतीबंधाबद्दल आपलं काही मत असायला नको. प्री प्रायमरी स्कूल कोठारी कमिशन सर्वस्वी जबाबदारी ही प्रायव्हेट एंटरप्राइजेसवर टाकते. तिथं प्रायव्हेट एंटरप्राइज हा शब्द आहे, म्हणजे बालवाडी हे शिक्षण, बालवाडी ते पहिलीपर्यंतचे जे शिक्षण आहे ते खाजगी माध्यमातून होईल आणि जिल्हा परिषद आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं शिक्षण हे 1ली ते 10वी पासून सुरू होईल. यामध्ये मला सर्वांना एक सांगायचं आहे, कालपासून आपण हंटर कमिशनच्या बद्दल उल्लेख करत होतो. तर कोठारी कमिशन व शिक्षणाचे फायनान्स हे कसं करायचं, जबाबदारी कोणावरती टाकायची. तर कोठारी कमिशनने एक फार मोठं त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जिल्हा परिषदने जमिनीवरती उपकर लादायचा आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनने जमिनी आणि बिल्डिंगवरती उपकर लादून जो पैसा येईल त्याच्या प्रमाणात स्टेट त्याच्यामध्ये ग्रांट ॲड करेल आणि तो पैसा शिक्षणावरती खर्च करायचा. बरं, हा शिक्षणावरती खर्च करण्याचा किंवा शिक्षण फी आकारण्याचा कन्सेप्ट कुठून आला? हा आला उडच्या खलितातून. 1854 साली जो उडचा खलिता आला त्यामध्ये काय सांगितलं की जर लोकांना काही आपण फुकट दिलं तर त्याची किंमत राहत नाही आणि लोकांनी जर किंमत घेतली तर त्याची त्यांना गांभीर्य लक्षात येतं. म्हणून लोकांना शिक्षणासाठी नाममात्र शुल्क का होईना आकारलं पाहिजे. मग आपल्या लोकांनी काय केलं, भारतातल्या धोरणकर्त्यांनी व शिक्षणावरती फी आकारणे सुरू केली
आणि कालांतरानं तो महसुलाचा भाग होत गेला. तर कोठारी आयोगासारखा आयोग जर सांगत असेल की शिक्षणाची जबाबदारी प्राथमिक शिक्षणाची, माध्यमिक शिक्षणाची झेडपी आणि म्युन्सिपल कमिशनवरती असेल, तर मग पुढे चालून जे धोरणं असतील ते धोरण कसं असतं की त्याचीच री पुढे ओढल्या जाते आणि त्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला नाही आहे. हे प्राथमिक शिक्षणाबद्दलचं जे मत आहे, जे फुल्यांनी हंटर कमिशनपर्यंत मांडलं होतं की जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, लोकल बॉडीजवरती नाही टाकल्या पाहिजे, हे त्यामध्ये आपल्याला आपल्या धोरणानुसार ते आपण त्याला आपल्या धोरणानुसार ते नाही आहे, म्हणजे फुले आंबेडकरी विचाराच्या धोरणानुसार ते धोरण नाही आहे. आणि 1986च्या धोरणामध्ये किंवा 2020च्या धोरणामध्ये याबद्दल कुठला प्रकारचा बदल नाही आहे. जबाबदारी ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनची असेल. हां, ज्यांना उत्तमोत्तम शिक्षण पाहिजे, कॉमन स्कूल हा कन्सेप्ट प्राथमिक शिक्षणामध्ये, माध्यमिक शिक्षणामध्ये कोठारी आयोग नमूद करतो, सर्वांसाठी समान शिक्षण. परंतु 1986 धोरण नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालयाच्या माध्यमातून या ज्यांना परवडेल किंवा जे लोक शिक्षक म्हणजे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात त्यासाठी नवोदय विद्यालयाने केंद्रीय विद्यालयाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे आणि ते विद्यालय आपल्या दृष्टिकोनातून त्यांचं काम व्यवस्थित करतात, याबद्दल दुमत नाही. आता 2020च्या धोरणामध्ये प्राथमिक शिक्षणाचा त्यांनी काय बोजवारा केला हे सविस्तरानं मूल्य शिक्षणामध्ये येईल, ते आता येणार नाही. त्यांनी ह्या शैक्षणिक धोरणाचा सर्वात मोठा धोका काय की त्यांनी पिन पॉइंटिंग निश्चित केलेले आहेत भारत सरकारने. म्हणजे संविधानामध्ये अभिप्रेत असलेली सामाजिक न्याय किंवा समता, बंधुता ही गोल नसून युनायटेड नेशन जे गोल सांगत आहेत त्या गोलच्या आधारावर आपल्याला आपलं धोरण त्यांनी आखलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की त्यांनी संविधानाला नाकारलेलं आहे. तर इतकंचपर्यंत माझं संबोधन आहे आणि वेळ वक्तव्य भरपूर आहेत, त्यामुळं मी इथेच आपली रजा घेतो.